नमस्कार, स्वागत आहे तुमचं स्वाईस खन्ने यूट्यूब चॅनलमध्ये। गाजराचा हलवा खायला तर सर्वांनाच आवडतो आहे की नाही, पण गाजर किसायचं म्हणलं की नकोसं वाटतं। मग चला आता आपण गाजर न किसता गाजराचा हलवा बनवत आहोत। तर रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करते, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही जर आपला व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने गाजराचा हलवा कसा बनवायचा हे सांगत आहे, आणि तेही गाजर न किसता। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर आपण अर्धा किलो गाजर घेतलेले आहेत, आणि हे गाजर स्वच्छ धुवून घ्यायचे, 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे, मस्त छोटे छोटे कट करून घ्यायचे आणि कुकरला 3 ते 4 शिट्ट्या करून मऊ शिजवून घ्यायचे। आता हे गाजर आपले शिजलेले आहेत, आपण ते बाजूला काढून घेऊ। त्याचे सालं काढायचे, कारण त्याच्यावर थोडासा पांढरा लेअर आल्यासारखा होतं, आणि हे साल काढले की गाजराचा कलर खूप छान लाल कलरचा दिसतो। तर कुकरच्या मध्ये मी खाली तुरीच्या शेंगा उकडायला घातलेल्या आहेत। तर आता आपण हे गाजर जे आहेत ना सोलून घेत आहे, तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता त्याचा कलर किती सुंदर आलेला आहे। आता हे गाजर आपले एकदम मऊ शिजलेले असल्यामुळे आपल्याला मॅशरच्या साहाय्याने मॅश करून घ्यायचे, म्हणजे एकदम बारीक होतं ते गाजर मऊ शिजल्यामुळे ना थोडेसे मऊ असतात। मॅशर थोडंसं बाजूला पण सटकतं कधी कधी, तर थोडंसं काळजीपूर्वक करायचं आणि मस्त मॅश करून घ्यायचं। आता हे आपले गाजर मॅश करून झालेले आहे, एकदम बारीक झालेले आहे। आता आपण गॅसवर कढई ठेवून 1-1.5 चमचा तूप घालायचं, नंतर कट केलेले ड्रायफ्रूट घालायचे आणि इलायची पावडर सुद्धा आपण त्या तुपामध्ये घातलेली आहे। नंतर आपण मॅश केलेले गाजर घालायचे आणि मस्त परतून घ्यायचे। आता आपल्याला गाजराच्या हलव्यामध्ये खव्याचा फ्लेवर पाहिजे असेल तर काळजी करू नका, ती पण तुम्हाला एक टिप्स सांगते। तर आता आपण गाजर परतून घेत आहोत, आणि गाजर परतून घेत असताना 3-4 मिनिट झाले की आपण आता याच्यामध्ये घालणार आहोत अर्धी वाटी साखर, आणि साखर घालून पण आपल्याला छान परतून घ्यायचे। आता आपल्या साखरेला मस्त पाणी सुटलेलं आहे, आपण याच्यामध्ये आता घालत आहोत फ्रेश क्रीम 3 ते 4 चमचे घालायचे, म्हणजे जो खव्याचा फ्लेवर आहे ना तर तो तुम्हाला आपल्या हलव्यामध्ये येऊन जाईल। तर आपण दूध अजिबात घातलेलं नाही, फक्त 4 चमचे साय घातलेले आहे, आणि आपला हलवा रेडी झालेला आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।